गुड मॉर्निंग गाईज. सकाळचे आता वाजल्यात ऑलमोस्ट 8 आणि आम्ही खूप लवकर उठलो कारण घरचे सगळे लवकर उठून आवाज चालू होता. सो तुम्ही बघू शकता आता हा वरचा रूम आहे. लिटरली पूर्ण जंगल आणि खूप छान झाडं. पूर्ण असं आपण जंगलामध्ये राहतो ना असा व्ह्यू येतोय. आणि हे वॉशरूम आहे इथे लहान. ह्याला पण पूर्ण असं विंडो आहे. तर सकाळचं तर खूपच छान फील येतो. तर नेचरमध्ये उठायला कोणाला आवडत नाही. आता नाश्ता काय माहिती नाही, आधी चहा पिणार आणि बघू. आणि आता अजून एक असं काहीतरी आहे की इथे एक फार्म व्हिजिट करतात ते लोक. म्हणजे कॅमेरा ते लोक आपल्याला पूर्ण फार्म दाखवतात. तर तो एक सेशन असतो, तो आम्हाला अटेंड करायचा आहे. आणि मग नंतर थोडासा वेळ मिळेल मग आम्ही जेवू आणि मग आमचं 4 वाजता लॉग आउट आहे. फ्लोअरचा वॉशरूम होता, तुम्ही बघू शकता. एकदम एक्झॅक्टली आणि हे समोरचा भाग आहे. आणि इथून आपल्याला बाहेर जायचं आहे नाश्ता करण्यासाठी. मम्मी, आदू, अभय सर्व आधीच गेले होते, ताई, पप्पा. आणि नाश्त्यासाठी आय गेस 8 वाजता वगैरे तुम्हाला नाश्ता मिळतो, 8 वाजेच्या दरम्यान. आणि खूप व्हरायटी म्हणजे तुम्हाला जे हवं. उपमा आहे, पोहे आहे, त्याच्यानंतर पावभाजी होती आणि फळं होती. तुम्ही हवं ते घेऊ शकता. आणि आय थिंक ऑमलेट पण होतं ज्या लोकांना नॉनव्हेज हवं असेल ते. आणि खूप यम्मी होतं, खूप पोटभर तुम्ही खाऊ शकता. हर्बल टी देतात, नॉर्मल टी देतात. आणि इथे ना खूप प्रकारच्या वनस्पती म्हणजे औषधी वनस्पती, नैसर्गिक सुंदरशा वनस्पती अवेलेबल आहेत. आणि जागोजागी रेडी झाले तुम्हाला आणि आता मी चाललोय फार्म बघण्यासाठी. मी छोटे क्लिप्स ॲड करेन. हा आहे माझा आजचा ड्रेस. काय तिथून ते चालू करतात. म्हणजे तुम्हाला सांगतात ते कधीपासून सुरू करतायत किंवा कधीपासून त्यांनी कसं ही लागवड केली झाडांची, कशी शेती स्टार्ट केली, हे सगळं मी तुम्हाला नाही दाखवू शकत. कारण तिथे जाऊनच तुम्ही जे बघाल त्यात तुम्हाला खूप मजा आणि एक प्रायव्हसी पण येते. तिथे जाऊन ते लोक सगळं सांगतील, त्यामुळे पूर्ण काही त्यांचं सगळं शूट नाही करू शकले. पण हे आम्ही 4-5 फॅमिलीज होत्या आणि आम्ही सगळं एकत्र जाऊन ह्या सगळ्या वनस्पती बघितल्या, ही सगळी झाडं बघितली. आणि ह्यांनी एवढी मेहनत केली ना ह्याच्यामागे की तुम्हाला विश्वासच बसणार नाही की बटरफ्लाय प्लांट म्हणतात त्याला. हे जंगली झाड आहे, याच्यावर बटरफ्लाय येतात या फुलांवर. आणि हे जेव्हा चालू करतात ना, इकडे चालू झाला ना फुलायला. आणि त्यांनी खूप एज्युकेटेड आहेत. त्यांनी खूप ह्याच्यावर रिसर्च केला आहे, प्रॉपर रिसर्च. आणि त्यातून ही सगळी लागवड केली आहे. असं कोणतंच झाड दिसलं ना जिकडे नाही आहे. म्हणजे त्यांनी ना ते ब्रीडिंग करतात ना, जसं एका झाडापासून म्हणजे 2 झाडाच्या प्रॉपर्टीज एका झाडामध्ये, असं त्यांनी खूप भरपूर केलं. आणि जे की उपयोगी आहे, असं नाही की काहीतरी वेगळंच असं बनलं, असं नाही. त्यांनी खूप उपयोगी अशा वनस्पती बनवल्यात. आणि त्या स्वतः आपल्याला ते दाखवतात आणि ते स्वतः यूज पण करतात, जेवणात यूज करतात. ट्रान्सपोर्ट होतात त्यांच्याकडून वेगळ्या वेगळ्या ठिकाणी. हे बघा, हे झाड आवाज येतो, म्हणजे घुंगरूसारखा आवाज येतो ह्याच्यामध्ये. असं पाणी आहे, कापूस आहे. आणि मम्मी पप्पा पण ते खूप एन्जॉय करत होते. आणि त्यांना सगळी गावची आठवण येत होती की गावी कसं. आणि त्यांनी सगळं बघितलं लहानपणी त्यांना हे. आणि आम्हाला मात्र खूप असं आश्चर्य वाटत होतं की काय ते. 100 कौरव, 5 पांडव, 1 2 3 4 5 पांडव, ब्रह्म विष्णू महेश और बीच में श्री कृष्ण. याला श्री कृष्ण कमल म्हणतात. इथून पुढे अदिती बघा सस्यांना कसं खाऊ देते. थोडी घाबरत होती. मग गायी होत्या, त्यांना मी थोडासा चारा दिला आणि पप्पा पण थोडाफार देत होते. म्हणजे तुम्ही स्वतः हे देऊ शकता. हे त्यांनी व्यवस्थित सगळं जपलंय, गोठा वगैरे. इथून आम्ही सगळ्या वस्तू घेतल्या. आणि ह्यांनी ना हे खूप वर्षापासून ठेवलेलं आहे जपून. ते सगळं दाखवते मम्मी पप्पा आहेत. किती सूर्यफूल आहे तिकडे. आणि मी तर इतकी खुश झाले होते. वरून आलो आहे. आता आमचं जेवण आहे. आता 1:30 वाजलं आहे. आता आम्ही जेवण करणार आहे, मग आराम करणार. माझं चेकआउट आहे. ओव्हरऑल आतापर्यंत खूप छान एक्सपिरियन्स. आम्ही पटकन चेंज करते आणि आम्ही जेवायला जातो. गाईज आता चालले मी जेवायला. मग पप्पा ऑलरेडी बसले जेवायला. मी आता क्विकली बघते की काय काय दिलंय जेवणाला. लोकांनी ऑलरेडी भाजी, बॉब्या, डाळ, भात, बाय. आणि पुरी पण आहे. भाज्या होत्या, बॉब्या होत्या. इथं पुरणपोळी सुद्धा आहे. मग पप्पांनी फिश घेतलंय दोघांनी खाण्यासाठी.
आणि आम्ही सगळं व्हेज घेतोय. भजी, बाब्या, डाळ भात, चिंचेचं कालवण, खूपच यम्मी दिसतंय. पुरी. अजून मी राईस घेतला नाही बिकॉज ताट पूर्ण फुल झालं होतं. ते ना गाईज ते स्वतःचे प्रॉडक्ट पण सेल करतात, जे त्यांनी शेतामध्येच जे जे पिकवलं तेच. तर इथून मी थोड्यावर वस्तू घेतल्या होत्या आम्ही सगळ्यांनी. आणि हे बघा अदिती आणि मी किती मस्ती करतो आणि मला तसं लहान मुलासारखं वाटत होतं. इतकं तो गोष्ट मी एन्जॉय करत होती ना. सगळे झोपाळे असं काही नाही आहे की तुम्ही विशिष्ट वयोगटातच असाल तर करू शकता, झोपळा बसू शकता. मग तुम्ही खूप त्यांनी सेफ्टी पण हे केलं. आणि आता आम्ही थोडा आराम करणार आहे. तो चेकआउट आहे 4 वाजता. सो आता थोडं मी जाऊन आराम करते, मग चेंज करते. आता आम थोड्या वेळा मला चेकआउट आहे, पण मी आणि अदितीने ठरवलं की आपण वर येऊन थोडंसं झोपूया. हा आमचा वरचा रूम आहे आणि काल पण इथे कोण नव्हतं झोपलं, पण आज आम्ही थोडा वेळ अर्धा 1 तास झोपू इथे, कारण आम्ही वरचा रूम युजच नाही केला. आणि हा रूम पण काय मस्त आहे, ॲक्च्युली खूप छान आहे. फक्त इकडे एकच प्रॉब्लेम आहे की इकडे एसी नाही आहे. खालच्या रूम मध्ये एसी पण आहे. खालच्या रूममध्ये एसी तुम्ही वापरू शकता. आणि इथे ॲक्च्युली एसीची गरज आहेच नाही राहत की नाही. ती खूप थंड आहे. ॲटलिस्ट आता आम्ही मार्चमध्ये आलो, तर आय डोंट नो अबाउट मे किंवा नंतर, बट हां मे मध्ये नॉर्मल थंडी असणार. ते आम्ही झोपतो. आता तुम्हाला थोडासा व्ह्यू दाखवते कसं वाटतं. मी कॅमेरा थोडा बॅक रूम काय थोडा हा रूम आहे आता. इकडचा पंखा पण दाखव, पण पंखा फास्ट आहे इकडे. बाथरूम तर सामान आम्ही ठेवलं आहे इकडे. मग बाप्पा चेक करतात की आम्ही काय राहिलं की नाही. आणि आता इट्स टाइम टू से बाय टू दिस ब्युटिफुल होम. आता फक्त एक ग्लास चहा आहे आणि चहा सकाळी हर्बल चहा होता, आता नॉर्मल चहा आहे. पप्पा येत आहेत, मग आम्ही थोड्या वेळाने निघणार चहा पिऊन. झोपाळ्या मस्त. अक्षी हां 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 नाही टोमॅटो नव्हते आमचे, एवढंच होतं केळी आणि तांदूळ. केळी किती पिकलेली आहे. इथे मस्त चहा घेऊन आम्ही आता निघालो आहे. आमचा चहाचा चेकआउट होता आणि आम्हाला निघावं असं वाटत नव्हतं. असं वाटतं अजून आम्ही 2-3 दिवस मस्त राहावं, पण आम्हाला चेकआउट करावंच लागलं. पुन्हा आम्ही आमची टमटम मागवली होती, जी आम्हाला बाय केला मम्मी घराला. आम्ही कसे निघालो की चला आता निघाली. आम्ही नक्कीच लवकरच ते पुन्हा व्हिजिट करणार आहे. काहीच प्लीज तुम्ही एकदा तुमच्या फॅमिलीसोबत या. फॅमिली फ्रेंडली आहे, फक्त लेडीज ग्रुप असेल तुम्ही तेव्हा पण येऊ शकता. आणि नक्की या, इथे भेट द्या, इकडच्या वस्तू घरी घेऊन जा आणि तुम्हाला हा खूप विस्मरणीय असा ट्रिप राहणार आहे. इथून आम्ही निघालो आहे. इथून सफाला स्टेशनला बसलो, आमची ट्रेन होती थोड्या वेळाने. तर अशा प्रकारे आणि प्रवास पण खूप छान आहे. तुम्ही वेस्ट होप गाईज, तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओ लाईक करा, कमेंट करा, शेअर करा. तोपर्यंत बाय, टेक केअर, सी यू, लव्ह यू ऑल.